यासाठीच केला होता तो अट्टहास। तर नमस्कार मंडळी, मी रोहिणी गेंजे, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर गेले 8 ते 10 दिवस मी कुठं गायब होते, तर हे काय यासाठीच ती गायब होते मी। तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि त्यानिमित्तानंच आमच्याकडे खूप सारे कार्यक्रम आयोजित केले जातात। तर आम्ही सुद्धा एक ग्रुप तयार केलेला होता लहान मुलांचा, मावळा ग्रुप, आणि तो ग्रुप ना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सादर करणार होता आणि त्यासाठीच ही पूर्ण तयारी चालू होती। गेले 8 ते 10 दिवस ही तयारी चालू होती। त्यातल्या एकाच दिवसाचं शूट मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर रात्रीची तयारी, दिवसा तयारी, पुन्हा काय मुलांच्या बरोबर डिस्कशन, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालूच होत्या। तर इथे महादेवाची पिंड वगैरे बनवलेली होती आणि ही सगळ्यांनीच मिळून बनवलेली होती। तर तुम्ही बघू शकता ही सगळी मुलं ना माझ्या अवतीभोवती कायम असायची आणि हे सगळं झाल्यानंतर ना आम्ही लगेच पुन्हा तयारीसाठी सुद्धा जायचो आणि अशा पद्धतीने तयारी सुद्धा चालू होती बघा। तो दिवस उजाडलाच 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या इथे महाराजांची जयंती उत्सव साजरा करणार होते आणि इथे मिस्टर जाणार होते ऑफिसला लवकरच, त्यामुळे महाराजांचं दर्शन घेतलं, त्यांना औक्षण वगैरे करून आम्ही घरी जाऊन आमच्या पुढच्या तयारीला लागलो। इथे आज दिवसभर खूप सारे कार्यक्रम आयोजित केलेले होते। महिलांच्यासाठी होम मिनिस्टर होता, मुलांच्यासाठी वेशभूषा, भाषण, हे सगळे कार्यक्रम तर आयोजित केलेले होते। त्यानंतर आम्ही हे कार्यक्रम मैदानातले दुपारचे झाल्यानंतर मी आणि माझ्या मैत्रिणीने, आम्ही दोघींनी सुद्धा ना एक कार्यक्रम ठेवलेला होता। मैत्रिणीने लेझिम ठेवलेलं होतं, तर मी ठेवलेला होता मुलांचा कार्यक्रम। तर हे सगळं झाल्यानंतर त्याची तयारी वगैरे करून पुन्हा एकदा घेतली आणि तुम्ही बघू शकता आफ्टर बिफोर किती सुंदर वाटत होतं। लेझिम मुलांनी तयारी फक्त आदल्या दिवशी रात्री चालू केली आणि दुसऱ्या दिवशी इतका सुंदर हा कार्यक्रम ठेवला। लेझिम हे हवंच, हे आमच्यासाठी आता एक तो म्हणतात ना अलिखित नियम झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संध्याकाळचे जे काही आम्ही कार्यक्रम वगैरे ठेवतो ना मैदानामध्ये, तर त्याची सुरुवात ही लेझिम पासूनच होती। तर यावर्षी ना लेझिम कोणी घेतच नाहीये, त्यामुळे सगळेजण नाराज झालेले होते। मग आदल्या दिवशी पूर्ण जवळपास काही तासांच्या अंतरावरतीच महाराजांची जयंती आली असतानाच ही तयारी घेतलेली आहे या माझ्या मैत्रिणीने। तर तिने खूप मुलांच्याकडून प्रयत्न करून घेतले आणि मुलांनी सुद्धा सादरीकरण खूप छान पद्धतीने केलं। त्यानंतर आमचा मावळ्या ग्रुपनं हा शिवाजी महाराजांचा एक ऍक्ट बसवलेला होता। तर जे काही मुघलांनी आपल्यावरती अन्याय अत्याचार केलेला होता, तर त्याच्यासाठी आम्ही देवाला पहिल्यांदा गाराणं घातलं आणि गाराणं घातल्यानंतर देव आमच्यावरती प्रसन्न झाला आणि शेवटी महाराजांचा जन्म सुद्धा झाला। असा काही आमचा कार्यक्रम होता। महाराजांच्या जन्मानंतर आम्ही शपथविधी घेतला, शपथविधी सुद्धा सादरीकरण खूप सुंदर पद्धतीने घेतलं। या पूर्ण गाण्यामध्ये ना एक सिक्वेन्स बाईने दाखवलेला आहे की महाराजांच्या शपथविधीनंतर पोवाडा, अफजल खानाचा वध, या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या होत्या। या सगळ्या खूप सुंदर पद्धतीने मी शेअर केलेल्या आहेत आणि याचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे। तुम्ही इंस्टाग्रामवरती बघत असाल तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा, आणि युट्यूबवर पाहत असाल तर तिथे सुद्धा लाईक करून सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा, कारण हे सादरीकरण अतिशय उत्तम पद्धतीने झालेलं होतं। माझ्या मुलगीची एक्झाम चालू आहे, प्री टेस्ट चालू आहे, तरी सुद्धा मी तिच्यासाठी छोटा का होईना पण ऍक्ट तिथे घेतलेला होता। यातून मला ना मुलांच्यासाठी एकच गोष्ट दाखवून द्यायचं होतं की फक्त गाणी सादर करू नका, तर काहीतरी ऍक्ट सुद्धा घ्या। आणि या ऍक्टमुळे कसं होतंय की तुमचं 4 लोकांच्या मध्ये उभं राहून काहीतरी सादरीकरण करत असताना कॉन्फिडन्स लेवल वाढत जातो। दरवर्षी तेच मुलं सुद्धा कंटाळलेली होती, मग यावर्षी वेगळं काहीतरी घ्यायचं ठरवलं आणि याला ना सगळ्या प्रेक्षकांनी सुद्धा खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, सगळ्यांना हे आवडलं। आणि शेवटी होता राज्याभिषेक। तर इथे राज्याभिषेकासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांचं आगमन करण्यात आलं, टाळघोषांच्या मध्ये फुगड्या वगैरे घालून खूप सुंदर पद्धतीने। आणि तुम्ही बघतच असाल की आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा किती सुंदर पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे। शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय,
सुरुवातीला म्हणाल्याप्रमाणेच खरं तर यासाठीच केला होता तो अट्टहास. आणि कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा.